नमस्कार. नेक्स्ट डिफरेंशियल इक्वेशन x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर dx प्लस 2xy dy इज इक्वल टू 0. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की इफ डिफरेंशियल इक्वेशन इज होमोजिनियस देन यू कॅन यूज दॅट ट्रिक y इज इक्वल टू vx. ही सबस्टिट्यूशन ट्रिक आपण यूज करू शकतो. सो फर्स्ट आपण आधी चेक करूया की होमोजिनियस इक्वेशन आहे का. सो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मीन्स ह्या दोन टर्म्स आहेत, प्लस अँड मायनस साइन आला मध्ये म्हणजे त्या टर्म सेपरेट झाल्या. कॉमन dx असल्यामुळे ते कंबाईन केले आहे. सो एक्स स्क्वेअरची डिग्री 2 आहे, वाय स्क्वेअरची 2 आहे अँड थर्ड टर्म इज 2xy. एक्स अँड वाय, एक्स ची 1 वाय ची 1 पॉवर मीन्स कंबाईन पॉवर किती आहे त्याची 2 आहे. सो ऑल टर्म्स मध्ये डिग्री किती आली 2 आली, व्हेरिएबलची डिग्री 2 आली. सो इट इज होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन. सो दिस इज homogeneous differential equation. So आपण y is equal to vx और x is equal to vy ही सबस्टिट्यूशन यूज करू शकतो. काय सबस्टिट्यूशन यूज करायची ते आपण ठरवूया, एक्झाम्पल वर डिपेंड असतं ते. आधी आपण dx and dy हे जे सेपरेट आहे ते कंबाईन करायला लागेल. आयदर dx अपॉन dy और dy अपॉन dx जे इझी असेल ते कन्सिडर करायचं. तर ते कंबाईन करण्यासाठी आधी ही टर्म आपल्याला राईट साईडला इकडे आणायला लागेल. So that implies x square minus y square dx is equal to minus 2xy dy. Then dy by dx give upon. So that implies x square minus y square upon this term minus 2xy is equal to dy upon dx. आता dy upon dx हे कंबाईन आपल्याला एकत्र मिळाले. सो y is equal to vx ही टर्म आपण तिथे यूज करूया, कारण x इज इक्वल टू vy और y इज इक्वल टू vx. हे आपण dy अपॉन dx इझी आहे का dx अपॉन dy इझी आहे सॉल्व करायला त्यावरून ठरवायचं. कारण एकदा y इज इक्वल टू vx ही टर्म वापरली की आपल्याला v ची व्हॅल्यू काय मिळते, y अपॉन x ही v ची व्हॅल्यू मिळते. जर इथेच x अपॉन y और y अपॉन x अशी टर्म प्रेझेंट असेल तर आपल्याला बघायला लागेल की x साठी सबस्टिट्यूट करायचं आहे की y साठी. इथे y सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे और इझी आहे, त्यामुळे आपण ही करणार. सो पुट y इज इक्वल टू vx. अर्थात त्याच्यानंतर आपण v ची पण व्हॅल्यू काढून ठेवूया, कारण लास्ट स्टेपला परत y च्या व्हॅल्यू xy मध्ये एक्सप्रेशन आणायचं असतं. सो v ची व्हॅल्यू रिप्लेस करायला लागेल. सो v इज इक्वल टू y अपॉन x अँड y रिप्लेस केल्यामुळे dy बाय dx चालणार नाही ठेवून सर. देअरफॉर dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल. सो y इज इक्वल टू vx मीन्स dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट into derivative of second with respect to x है, त्यामुळे x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस सेकंड into derivative of first dv by dx तसंच राहणार बिकॉज v इज अ फंक्शन ऑफ x. सो dv by dx तसंच त्याला आधी x सारखं ट्रीट करायचं आणि देन dv by dx. सो dy by dx आपण ह्या टर्मने रिप्लेस करायचं, y हा vx ने रिप्लेस करायचं आणि हे जे इक्वेशन आहे ते रिराईट करू. इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि आता ह्या इक्वेशन 1 मध्ये ते सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर सबस्टिट्यूट इक्वेशन 1 बिकम्स जिथे y आहे तिथे vx सबस्टिट्यूट करायचे. सो x स्क्वेअर मायनस vx ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन मायनस 2x vx इज इक्वल टू dy बाय dx मीन्स v प्लस x dv बाय dx. आता जे एक्सप्रेशन दिसते ते आयदर x अँड v या दोनच व्हेरिएबल मधलं दिसते. सो आता आपण ह्या दोन व्हेरिएबल मधले एक्सप्रेशन आहे नेहमीच्या मेथडने आपण आता ते सॉल्व करणार. म्हणजे आधी v च्या टर्म्स x च्या टर्म्स सेपरेट करायच्या, dv dx सेपरेट करायचं आणि मग सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. ते सगळं आपण आता करणार, पण त्याआधी थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया. हा v आहे तो इकडे आणायचा आहे, इथे काही कॉमन आहे का बघूया, कॅन्सल होतोय का. सो इथे x स्क्वेअर दॅट इम्प्लाइज x स्क्वेअर मायनस हे v स्क्वेअर x स्क्वेअर v स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन मायनस 2 आणि x स्क्वेअर v x स्क्वेअर v इज इक्वल टू v प्लस x dv बाय dx. दॅट इम्प्लाइज इथे x स्क्वेअर कॉमन दिसतंय ते आपण कॅन्सल करू शकतो. x स्क्वेअर आला कॉमन ब्रॅकेट मध्ये 1 मायनस v स्क्वेअर अपॉन दिस मायनस 2x स्क्वेअर v आणि हा v आपण इकडे आणूया मायनस v इज इक्वल टू x dv बाय dx. आता dv अँड dx सेपरेट करायचे, दोन्ही न्यूमरेटरला लागतात. सो dv ला v च्या टर्म्स, dx ला x च्या टर्म्स अशा सेपरेट करायच्या. त्यासाठी जे लागेल सिम्प्लिफाय करायला ते आपण आता सिम्प्लिफाय करणार. सो इथे x स्क्वेअर कॅन्सल झाले
1 मायनस व्ही स्क्वेअर अपॉन मायनस 2v आहे आणि हा v आहे, ह्याला डिनॉमिनेटर नाही. सो या दोघांचे डिनॉमिनेटर सेम करून ते सिम्प्लिफाय करून देऊ. सो 1 मायनस व्ही स्क्वेअर काय काय राहिलं, 1 मायनस व्ही स्क्वेअर अपॉन मायनस 2v मायनस v इज इक्वल टू एक्स dv बाय dx. ही ती टर्म आहे. आता आपण ही थोडी सिम्प्लिफाय करूया, मग सेपरेट करू x आणि v चे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते आणि मग इंटिग्रेशन घ्यायचं. सो मायनस 2v इंटू v दॅट इम्प्लाइज 1 मायनस v स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2v स्क्वेअर अपॉन दिस मायनस 2v. सिंपल अल्जेब्रा आहे. आता यू कॅन डू इट dv बाय dx. मायनस v स्क्वेअर प्लस 2v स्क्वेअर, सो that implies 1 plus v square आएगा upon minus 2v is equal to x dv by dx. आता बऱ्यापैकी सिम्प्लिफाय झालं. आता आपण x आणि v हे सगळे सेपरेट करू शकतो. सो dx न्यूमरेटरला, सो dx लेफ्ट साइडला, x त्याच्याबरोबर आणि v च्या सगळ्या टर्म्स राइट साइडला. सो दॅट इम्प्लाइज dx अपॉन x इज इक्वल टू v च्या टर्म्स तिकडे येताना रेसिप्रोकल होणार, तो मायनस 2v अपॉन 1 प्लस v स्क्वेअर dv. आता x च्या टर्म्स अँड v च्या टर्म्स सेपरेट झाल्या विथ dx अँड dv. द इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. सो या दोघांचा इंटिग्रेशन घ्यायचा. आता लेफ्ट साइडचं इंटिग्रेशन सिंपल आहे, कारण याचा इंटिग्रेशनचा आन्सर काय, लॉग x. राइट साइड मध्ये फर्स्ट आपण काय करायचं, f डॅश अपॉन fx आहे का, बसतंय का करोलरी मध्ये ते चेक करायचं, कारण ती करोलरी सिंपल आहे. u अपॉन v म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे जर व्हेरिएबल आलं तर आधी f डॅश अपॉन f करोलरी मध्ये ऍडजस्ट होतोय का चेक करायचं. फक्त डिनॉमिनेटर मध्ये व्हेरिएबल असेल 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस वाय स्क्वेअर टाइपचं, तर टॅन इनवर्स साइन इनवर्सचे फॉर्म्युले कुठे ऍडजस्ट होत आहेत का चेक करायचं. सो डायरेक्ट काही ऍडजस्ट होतंय का चेक करायचं, अदरवाईज तुम्हाला ते सेपरेट करा आणि काहीतरी सबस्टिट्यूशन करा वगैरे असं करून सॉल्व्ह करावं लागेल काही ठिकाणी. पण इथे आधी बघूया f डॅश अपॉन f x होतोय का. 1 प्लस व्ही स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2v. तर 2v इथे दिसतंय न्यूमरेटर मध्ये आणि ओनली 2v आहे, त्याला अजून काही वेगळं अजून व्हेरिएबल असतं तिथे बरोबर तर चाललं नसतं. एक्झॅक्टली याचं डेरिव्हेटिव्ह जे v स्क्वेअरचं 2v आहे ते इथे दिसतंय, फक्त मायनस साईन आहे, मायनस आणि कॉन्स्टंट ते ऍडजस्ट होतात. सो मायनस साईन आपण इंटिग्रेशनच्या बाहेर आलं तर f डॅश अपॉन f x हे इथे ऍडजस्ट होत आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन त्याचं घेता येईल. So that implies integration 1 upon x dx is equal to minus sign बाहेर 2v upon 1 plus v square dv. आता याचा आपण डायरेक्ट आन्सर घेऊ शकतो. So that implies log x left side आन्सर minus log of 1 plus v square plus c. हे डायरेक्ट का लिहू शकलो, बिकॉज रिझन द्यायचं इंटिग्रेशन ऑफ f dash upon f dx इज इक्वल टू लॉग ऑफ fx प्लस c. हा जो फॉर्म्युला आहे, ही जी करोलरी आहे ती आपण इथे यूज केली. आता लॉग लॉग आहे दोन्ही ठिकाणी, तो लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करून इरेस टू वगैरे करून आपण ते सिम्प्लिफाय करू शकतो. ऍक्च्युअली आन्सर आलंय ते v मध्ये येते, एक्स वाय मध्ये आपण आणणार आहोत, पण ऍक्च्युअली आन्सर आलेलं आहे, पण ते थोडंसं आपण रिअरेंज वगैरे करूया, सिम्प्लिफाय करूया. सो हे लॉग एक्स येते इकडे आणू. सो लॉग एक्स प्लस लॉग ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू सी. आता व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू पुन्हा लिहावी लागेल, कारण आपल्याला व्ही मध्ये नाही ठेवायचं आन्सर, एक्स वाय मध्ये आन्सर हवंय. सो व्ही मीन्स काय होतं, वाय अपॉन एक्स. आपण ते सबस्टिट्यूशनच्या इथे लिहिलं होतं वाय अपॉन एक्स. सो दॅट इम्प्लाइज लॉग एक्स प्लस लॉग ऑफ 1 प्लस वाय अपॉन एक्स इज इक्वल टू सी. आता हे थोडंसं इथे सॉरी वाय अपॉन एक्स स्क्वेअर आहे ना, सो वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. सो थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. दॅट इम्प्लाइज लॉग एक्स प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम करून घेतला आपण, त्या ब्रॅकेट मधल्या ब्रॅकेटमध्ये डिनॉमिनेटर सेम केलं. आता लॉग आणि लॉग, लॉग प्लस लॉग आहे त्यामुळे लॉगची प्रॉपर्टी यूज करायची. दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ एक्स इंटू वाय असं असतं ना, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन दिस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी. काही कॅन्सल होत आहे का बघा, हा एक्स आणि हा इथला 1x कॅन्सल होईल आणि मग ई रेस टू केलं की आपल्याला ते आन्सर मिळेल. ऑलरेडी आपण व्हीचं एक्स मध्ये केलेलं आहे, एक्स वाय मध्ये.
तर फक्त आपण ई रेस टू घेतलं की ते होईल. आता दोन्हीकडे ई रेस टू ऑपरेट केलं की ई रेस टू सी असं होतं आहे. त्यामुळे आपण ह्याला सगळीकडे C1 म्हणून ई रेस टू C1 म्हणजे सी ते ऍब्सॉर्ब होते सी म्हणता येतं. सो दॅट इम्प्लाइज ई रेस टू लॉग ऑफ, आता एक एक्स कॅन्सल झालाय तर मग एकच एक्स राहिला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स इज इक्वल टू ई रेस टू C1. ह्याला ई रेस टू C1 ला नुसतं सी म्हणणार आपण परत. So that implies e and log cancel होणार, x square plus y square upon x is equal to c. तर हा हे असंच ठेवलं तरी चालेल. दिस इज युअर फायनल आन्सर. किंवा हे डिनॉमिनेटर मध्ये नको असेल तर इकडे न्या. दॅट इम्प्लाइज x square plus y square is equal to cx and this is your solution for this differential equation. So homogeneous equation असल्यामुळे आपण y is equal to vx वगैरे ही सबस्टिट्यूशन यूज करू शकलो आणि त्याने थोडंसं सिम्प्लिफाय झालं आणि आपल्याला हे फायनल आन्सर